क्रॉसपट्टी जोडताना काय चुका आपण करतो ते आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता इथे बघा हा खालचा म्हणजे कटोरीचा भाग आहे त्याच्यावरती क्रॉसपट्टी ठेवून घेतली आणि खालचा वरचा भाग एकदम बरोबर ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची आपल्याला. आता इथे तुम्हाला सांगते ही क्रॉसपट्टी जोडलेली आहे तर ही रॉंग आहे किंवा ही चुकीची आहे. ह्या पद्धतीने कधीच आपल्याला जोडायची नाही. आता तुम्हाला इथे बघा म्हणजे याचं आहे ना, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की ह्या पद्धतीने जर तुम्ही क्रॉसपट्टी जोडली तर ती चुकीची असते. कारण का आपण खालचा कपडा आणि वरूनची क्रॉसपट्टी ठेवली ना, ती एकदम परफेक्ट असं माप घेतलं आहे. म्हणजे कपडा पुढे मागे काहीच ठेवला नाही आणि तिथून आपण शिलाई मारायला सुरुवात केली. आता याचा मी परिणाम सांगते काय असतात ते. असं आपलं ब्लाऊज बिघडू शकतं. हे बघा ह्या पद्धतीने चला आता मी तुम्हाला सांगते. शिलाई मारून घेतलेली आहे आणि बघू शकता क्रॉसपट्टी थोडीशी मागे गेलेली आहे. आता हा परिणाम होतो. त्याच्यामुळे ना क्रॉसपट्टी आपल्याला नेहमी अर्धा इंच पुढे ठेवूनच जोडायची असते. ही बघा आता ही रॉंग आहे. मग आता इथला कपडावरचा कटोरीचा भाग तो कट होऊन जातो, मग असं होतं. त्याच्यामुळे ही रॉंग आहे. आता ही बघा तुम्हाला इथे दिसत असेल का, ही बघा ही बरोबर आहे आणि ही रॉंग आहे. बघू शकता इथला हा कपडा बघा चॉकनी मार्किंग करते, तो पुढचा कपडा आपल्याला मग कटिंग करायला लागतो. ह्या पद्धतीने अशी कधीच आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची नाही. आता शिदी म्हणजे बरोबर कशी जोडायची किंवा मग हे बघा आता इथे तुम्हाला सांगते. अर्धा इंच क्रॉसपट्टी पुढे ठेवायची, नंतरच आपल्याला जोडायला सुरुवात करायची. हा खालचा कपडा आहे बघा कटोरीचा भाग, त्याच्यावरती ही क्रॉसपट्टी अर्धा इंच कपडा पुढेच गेला पाहिजे, त्याच्यानंतरच आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची. जसं मी मागच्या एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की कटोरी कशी जोडायची. कटोरीचं पण असंच असतं. कटोरी पण जोडताना नेहमी अर्धा इंच वरती गळ्याच्या साईडनं तिथे आपल्याला कपडावरती ठेवायचा असतो. चला आता ही पण जोडून दाखवते आणि फरक तुम्ही बघू शकता. आता इथे मी शिलाई मारून घेते. आता तुम्ही मार्जिन किती घेतलेलं आहे, अर्धा इंच की पाव इंच, त्या पद्धतीने शिलाई मारायची. पण नेहमी शिलाया 2 मारायच्या आहे. चला इथे बघा मी शिलाई मारून घेते आता आणि तुम्हाला सांगते का ही कोणती बरोबर आहे आणि कोणती रॉंग झालेली आहे आपली. चला हे बघा या पद्धतीने असं ब्लाऊज शिवताना ना ताईंनो, काही छोटे मोठे आपल्याला आहे ना ह्या टिप्स लक्षात ठेवायच्या असतात. नुसतं आपल्याला शिवायचं म्हणून शिवायचं नसतं ब्लाऊज. हे बघा तुम्ही बघू शकता इथे बघा किती सुंदर आपली क्रॉसपट्टी बसलेली आहे. नेहमी अर्धा इंच पुढे ठेवूनच क्रॉसपट्टी आपल्याला जोडायची आहे. धन्यवाद.